मुंबईतील खालावलेल्या हवेच्या दर्जाबाबत उच्च न्यायालयानं प्राधिकरणाला खडसावलंय। निर्देश देऊनही त्याकडे कानाडोळा केल्यानं उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे। त्यांच्या नाकारतेपणामुळे सामान्य नागरिक हवा प्रदूषणाचे पीडित ठरू शकत नाही असं उच्च न्यायालयानं म्हटलंय। नवी मुंबईत रात्रीच्या वेळी कंपन्या मोकळ्या हवेत प्रदूषित वायू सोडतायत। कोपरखैरणे पावणे भागामध्ये रात्री हे वायू प्रदूषण होत आहे। परिसरात त्याची दुर्गंधी पसरतीये, त्यामुळे नागरिकांना खोकला आणि डोळे चुरचुरण्याचा त्रास होतोय। पूर्व द्रुतगती महामार्ग ते बीकेसी प्रवास आता अतिवेगवान होणार आहे। 180 मीटरची मिसिंग लिंक मार्ग पूर्ण करण्यात आलेला आहे। सोमवारपासून हा मार्ग सुरू होणार आहे, यामुळे प्रवाशांचा 15 मिनिटांचा कालावधी वाचणार आहे। रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असणार आहे, तर ट्रान्स हार्बरच्या ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाईल। सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत हा मेगा ब्लॉक असणार आहे। तर पश्चिम रेल्वे मार्गावर आज रात्रकालीन मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 वाजेपर्यंत हा ब्लॉक असणार आहे। या दरम्यान भाईंदर, विरार, बोरिवली आणि वसई रोड स्थानकादरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या। कोकण परिक्षेत्रातील प्रत्येक जिल्ह्यात सोशल मीडिया लॅब सुरू करण्यात आले। या कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून घेण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले। सोशल मीडियावर गुन्हेगारी आळा घालण्यासाठी या लॅब सुरू करण्यात येणार आहे। आयआयटीच्या विद्यार्थ्यांना आता 2 पदव्या मिळणार आहेत। आयआयटी मुंबई आणि जपानचं तोहोकू विद्यापीठ यांच्यामध्ये सामंजस्य करार झालाय, त्यामुळे विद्यार्थ्यांना 2 शिक्षण संस्थांमध्ये शिकता येणार आहे आणि दोन्ही शिक्षण संस्थांची पदवीही त्यांना मिळणार आहे। मुंबई काँग्रेस कार्यालयात तोडफोड प्रकरणाची काँग्रेस वरिष्ठांनी माहिती घेतली आहे। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी माहिती घेतली। खरगेंनी पक्षासोबत आपल्यासोबत उभा असल्याची ग्वाही वर्षा गायकवाड यांनी दिली आहे। अर्बन नक्षली संघटनांची यादी देण्याची मागणी नाना पटोलेंनी केली आहे। भारत जोडो यात्रेतील नक्षली संघटनांमधील लोकांची यादी द्या अशी मागणी पटोलेंनी फडणवीसांकडे केली आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी भारत जोडो यात्रेमध्ये नक्षली संघटना असल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर पटोलेंनी ही मागणी केली आहे। मनुष्य व्हायचं असेल तर शिक्षण आवश्यक आहे। विचारांची दिशा नराचा नारायण घडवणारी असावी, नराचा नराधम घडवणारी नसावी असं पुण्यात मोहन भागवतांनी म्हटलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते पुण्यामध्ये लोकसेवा ई स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं आणि यावेळी त्यांनी हे भाष्य केलंय। विरोधी पक्षात आहे म्हणून सत्ताधाऱ्यांवर टीका करणं योग्य नाही अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे। टेक्निकली आमचा पराभव झाला हे मान्य आहे असंही ते बोलताना म्हणाले। संजय राऊत जनतेच्या भावना मांडत असतात, त्यामुळे त्यांना टीका करण्याचा अधिकार आहे अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे। संजय राऊतांच्या घराची कुणीही रेकी करणार नाही, त्यांनीच माणसं पाठवली असतील असं वक्तव्य आमदार गुलाबराव पाटलांनी केलंय। शिवसेना खासदार संजय राऊतांच्या घरी रेकी करण्यात आली, त्यानंतर गुलाबरावांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात महायुतीचं सरकार आलं याबद्दल मी लाडक्या बहिणींचे आभार मानते अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी दिली आहे। तसंच बहिणी भावाच्या पाठीशी उभ्या राहिल्या, त्यामुळे महायुतीला चांगला कौल मिळाला, त्याबद्दलही त्यांनी आभार मानले। बीडच्या घटनेत जो कोणी आरोपी निष्पन्न होईल त्याला सोडणार नाही अशी माहिती गुलाबराव पाटलांनी दिलेली आहे। या प्रकरणावर राजकारण न करता तपासात सत्य समोर येईल असंही गुलाबराव पाटील म्हणाले। मराठी माणसाला मारहाण करणाऱ्या अखिलेश शुक्लाचं निलंबन करण्यात आलं असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मराठी माणसावरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचंही फडणवीस म्हणाले। कल्याणमधील मराठी कुटुंबावर हल्ला करण्यासाठी शुक्लानं बाहेरून गुंड आणल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या गुंडांची दृश्य सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहेत। या गुंडांनी मराठी कुटुंबाला बेदम मारहाण केली आहे। योग्य वेळी योग्य खातेवाटप होईल असं विधान उदय सामंतांनी केलंय। ती वेळ समीप आलेली आहे, आम्ही शपथ घेतलेल्या मंत्र्यांसमोर देखील खाते लागतील असंही ते म्हणाले। लवकरच खातेवाटप होईल अशी माहिती आमदार भरत गोगावलेंनी दिली आहे। तसंच 2.5 वर्षात एकनाथ शिंदे सांगतील त्या क्षणी आम्ही सर्व आमदार मंत्रिपद सोडायला तयार असल्याचंही गोगावलेंनी म्हटलंय।
मंत्रिपद मिळालं नाही म्हणून रागवलं नव्हतं, मात्र थोडा नाराज होतो अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश सुर्वेंनी दिली आहे. दरम्यान आता आमची नाराजी दूर झाली असून पुढील काळात आम्ही शिवसेनेसाठी काम करणार आहोत असंही ते म्हणाले. मंत्रिपद मिळालं नाही म्हणून नाराज नसून मिळालेल्या वागणुकीचा त्रास झाला अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी दिली आहे. तसंच पुढील काळात जी जबाबदारी मिळेल ती पार पाडणार असं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार 22 डिसेंबरला बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवार यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आलाय. शारदा प्रांगण मैदानावरती 25,000 नागरिक या जाहीर सत्कारासाठी उपस्थित राहतील. मंत्रिपद मिळाल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांचं जळगाव जिल्ह्यामध्ये आगमन झालं. अजिंठा चौफुलीवर शिवसैनिकांनी ढोल ताशांच्या गजरात त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. दरम्यान फटाक्यांची आतषबाजी करत यावेळी मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. आम्ही सतत छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या संपर्कात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष नाही तर आमचं कुटुंब आहे, त्यामुळे आमचं कुटुंब एकत्र राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करू अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकरांनी दिली आहे. बीड परभणी प्रकरणी फडणवीसांवर कुणाचा दबाव असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. फडणवीस कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत, ते घटनेबाबत स्पष्ट बोलले नाहीत असा आरोपही हे आदित्य ठाकरेंनी केलाय. धनंजय मुंडेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. बीड आणि परभणी प्रकरणी न्याय मिळणार नाही असा आरोपही करत त्यांनी सभात्याग केला. बीडमधील प्रकरणावरून राजकारण करू नये अशी प्रतिक्रिया उदय सामंतांनी दिली आहे. या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचलो पाहिजे आणि मास्टरमाइंड शोधला पाहिजे असं सर्वांनाच वाटतं, त्यामुळे या प्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. परभणी प्रकरणावर ठोस उत्तर मिळणं आवश्यक होतं, मात्र ती मिळाली नाहीत अशी प्रतिक्रिया आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे. परभणी प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई होणार अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली होती. त्यानंतर जयंत पाटील हे बोलत होते. सर्व आरोपींना अटक करण्याची मागणी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केली आहे. आरोपींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. फडणवीस यांनी केलेल्या घोषणांवर विश्वास असल्याचंही धनंजय देशमुख म्हणाले. नागपुरात युवक काँग्रेस नेते बंटी शेळके यांच्या नेतृत्वामध्ये विधिमंडळावर मोर्चा काढण्यात आला. नागपूर महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा मुद्दा, वाढतं वीज बिल, दिव्यांग तसंच बेरोजगार तरुणांचा प्रश्न घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. पश्चिम महाराष्ट्रात कर्नाटकमुळे पूरस्थिती निर्माण झालेली होण्याची शक्यता आहे. उत्तर कर्नाटकामधील शेती ओलिताखाली आणण्यासाठी कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलाय. पण दुसरीकडे मात्र पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना यामुळे पुराचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कर्नाटक सरकारनं कोणत्याही अभ्यासाशिवाय हा निर्णय घेतल्याचा आरोप होऊ लागलाय. अखेर झी24 तासनं बातमी दाखवताच भातसा नदीवरील पुलाचं वाहून गेलेले लोखंडी रॉड बसवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. भातसा नदीवरील पुलाचं लोखंडी संरक्षणकडे मागील 5 वर्षांपूर्वी वाहून गेले होते. या संदर्भाची बातमी प्रसिद्ध करताच संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. मुंबईच्या तज्ञ समितीने शिर्डीच्या साई समिती मूर्तीचं सूक्ष्म परीक्षण केलंय. याचा समिती 1.5 महिन्यानंतर साईबाबा संस्थानला लेखी अहवाल देणार आहे. साईंच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी समितीनं काही सूचना केल्याची प्राथमिक माहिती मिळाली. सांगलीतील तासगावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलंय. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. शेतकऱ्यांचं उत्पन्न अधिक वाढावं आणि शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी यासाठी शिवार कृषी प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.